नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र, सत्याचा आवाज, जनतेच्या हक्कासाठी लढा, आवाज जनतेचा। पीएम श्री जिल्हा परिषद शाळा विद्यानगर बेडग ठरते मिरज तालुक्यातील एक आदर्श मॉडेल। आधुनिक उपक्रमांनी मिळवला मोठा नावलौकिक। मिरज तालुक्यातील बेडग येथील वस्तीवर वसलेली पीएम श्री जिल्हा परिषद शाळा विद्यानगर सध्या एक उत्कृष्ट आणि आदर्श मॉडेल शाळा म्हणून नावारूपास येत आहे। गुणवत्तेचा दर्जा, आधुनिक सुविधा आणि नवनवीन उपक्रमांच्या बळावर या शाळेने संपूर्ण परिसरात एक वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे। विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणासोबतच विविध प्रकारची सर्वसमावेशक मदत आणि समृद्ध वातावरण येथे उपलब्ध करून दिले जात आहे। शाळेमध्ये सुसज्ज इमारत, अद्ययावत खेळाचे मैदान आणि पुरेसे क्रीडा साहित्य उपलब्ध आहे। केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांना भविष्यात उपयुक्त ठरेल अशा शेतीपूरक ज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले जात आहेत। यामध्ये प्रामुख्याने हायड्रोपोनिक पद्धतीचा भाजीपाला, पॉलीहाऊसमधील विविध पिके, गांडूळ खत प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या आधुनिक शेती उपक्रमांचा समावेश आहे। याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची योग्य काळजी घेण्यासाठी शाळेत सुसज्ज स्वच्छतागृह आणि स्नानगृहांची सोय करण्यात आली आहे। आजच्या काळात मुलामुलींना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी आत्मसंरक्षणाचे धडेही दिले जात आहेत। आरोग्यातील नामांकित कराटे प्रशिक्षक कलगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नियमित कराटेचे प्रशिक्षण दिले जाते। अशा अनेक वैविध्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या उपक्रमामुळे पीएम श्री जिल्हा परिषद शाळा विद्यानगर ही केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता सर्वांगीण विकासाचे एक उत्तम केंद्र म्हणून समोर येत आहे। शाळेच्या या प्रगतीचे आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे संपूर्ण मिरज तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कोरे सर यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी दादासाहेब मनोहर कोरे, वरिष्ठ परिषद शाळा विद्यानगर बेडग। 16/10/1986 रोजी आदरणीय जंबू उर्फ सत्यप्पा गंगाराम कुंभार गुरुजींनी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा सानपस्ती नावाने ही शाळा सुरू झाली। शाळेला 21 गुंठ जागा बाबासाहेब दत्तात्रय पाटील आणि वसंत दत्तात्रय पाटील या दोघांनी जागा दिली। सुरुवातीला तारेचं कंपाऊंड, 300-400 जवळपास झाडं आणि नंतर इमारतीचं फाउंडेशन, अशा पद्धतीनं गुरुजींनी सुरुवात केली। गेल्या 2 वर्षापूर्वी या शाळेची 23-24 सालात पीएम श्री शाळा म्हणून निवड झाली। पूर्ण राज्यामध्ये वाडीवस्तीवर सर्वात जास्त पट असणारी ही शाळा, 278 पट आणि शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळं शाळेची निवड पीएम श्रीमध्ये झाली असावी। शाळेची निवड झाल्यापासून पीएम श्रीमधून येणाऱ्या सर्व निधीचा अतिशय काटेकोरपणे विनियोग करून शाळेनं शाळेचा बौद्धिक आणि सांस्कृतिक सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला। शाळेची इमारत जुनी झाली आहे। सर्व शाळा खोल्या निर्लेखित केलेल्या आहेत। सध्या 4 खोल्या मंजूर आहेत, आणखीन 5 खोल्यांची गरज आहे। सध्या शाळेनं पीएम श्रीमधून हायड्रोपोनिक शेती आणि किचन गार्डनसाठी सुंदर असं ग्रीन हाऊस उभा केलं आहे आणि सुंदर असं परसबाग, त्यामध्ये लॉन, त्यामध्ये संपूर्ण मसाल्याच्या पदार्थाच्या वनस्पती, अगदी लवंग, दालचीन यासारख्या वनस्पतीसुद्धा, कमळासारखी फुलं विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी लावलेले आहेत। यासोबत शाळेचं अगदी शौचालय, शाळेचं वाचनालय, शाळेचं सुंदर असं असणारी प्रयोगशाळा, या सर्व सुविधा उत्कृष्ट अशा सांभाळल्या आहेत। याबरोबरच शाळेची गुणवत्ता अगदी 1991 पासून आज अखेर प्रत्येक वर्षी 3-4-2 मुलं राज्याच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येतात। चालू वर्षी नवोदय विद्यालयामध्ये 1 विद्यार्थी, सैनिक स्कूलमध्ये 1 विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षेत 1 विद्यार्थी आणि डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत 9 विद्यार्थी, अशी गुणवत्ता निर्माण करणारी ही शाळा। शाळेने एक सुंदर असं वाचनालय निर्माण केले। शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भरपूर अशी देणगी देऊन अगदी शाळेचा विकास साधलेला आहे। सध्या निर्लेखन केलेली सर्व इमारत संपूर्ण लोकांच्या देणगीतूनच बांधलेले आहे, हे विशेष। सध्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शाळेचे माजी विद्यार्थीच आहेत
आत्ता या ठिकाणी माझ्यासोबत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र दोडमणी सर, सुनील गोष्टी सर आणि SMCचे अध्यक्ष शशिकांत पवार सर, उपाध्यक्ष सुजाता जाधव आणि इतर सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अशी ही शाळा गुणवत्तेपासून अगदी भौतिक सुविधेपासून अगदी प्रगतीवर असणारी शाळा येणाऱ्या 1-2 वर्षात शाळा इमारत झाल्यानंतर भक्कम अशी शाळा राज्यामध्ये प्रसिद्धीला येईल असा मला खास विश्वास वाटतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो.